दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता नीलम गोऱ्हे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आलाय। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही याचिका दाखल केली आहे, तर ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडून नीलम गोऱ्हेंना कायदेशीर नोटीस सुद्धा पाठवण्यात आली आहे। दरम्यान या नोटीसीला 4 दिवसात कायदेशीर उत्तर द्यायचं आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। दरम्यान पुरावे द्या नाहीतर नाक घासून माफी मागा असा थेट इशारा सुषमा अंधारे यांनी दिला। यानंतर आता सुषमा अंधारे यांनी कोर्टात धाव घेतली आहे, पाहूया। ठाकरे वंदनीय बाळासाहेब यांच्या एकूण विचारधारेवर मुळावर त्याच्या घाव आहे। त्या शिवसेनेने जोपासलेल्या उदात्त परंपरेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी आज नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे। 4 दिवसात नोटिशीला उत्तर न आल्यास आम्ही अजून पुढची लढाई लढत राहू।